मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। पंढरपूर सातारा रस्त्याचं काम रखडलं, अपूर्ण कामामुळे वारंवार होतात अपघात। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्याची जनतेची मागणी। क्लिअर माझं म्हणणं आहे की आठवड्यातला एक दिवस तरी मी सोलापूरला असेल, काळजी करू नका। पंढरपूर सातारा हा महामार्ग सातारा सोलापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा राज्य महामार्ग आहे। या अगोदरच केंद्र शासनाने या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिलाय। या रस्त्याच्या कामाचं कंत्राट रोडवेज या कंपनीला दिलं होतं। या कंपनीनं निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे त्यांच्याकडून हे काम काढून घेण्यात आलं होतं। त्यानंतर नवीन कंत्राटदाराकडे काम देण्यात आलं होतं। हे कंत्राट देऊन 1 ते 1.5 वर्ष उलटले तरी सुद्धा या पिलीव विभागातील अनेक ठिकाणची रस्त्याची कामं अपूर्ण असून या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत। पावसा दिवस खड्ड्यात पाणी गेल्यानंतर अंदाज लागत नाही। दूध सांगणं ही कॉन्ट्रॅक्टरचं काय झालं म्हणला, कॉन्ट्रॅक्टर ही दुर्लक्ष करतोय। आता भविष्यात शाळा चालू होणार, मुलांची गैरसोय एखादं कॅनल आहे, कॅनल मध्ये सुद्धा जाऊ शकतो खड्डा हुकून नाही जातात। सांगा बोला। हा गाड्या धडकते खाली, इथं लय अपघात होते, जायची सगळी वाहनं, इथं ट्रॅफिक जॅम होते। असं आहे लय म्हणजे पंढरपूर रोड जो आहे त्या रोडवर साणूक जवळ, त्याच्यानंतर शिप्याचा वडा जो आहे त्या वड्याच्या जवळ पण, आणि इथं पिलीवच्या लगत म्हणजे सातारा पूल जो आहे त्या सातारा पुलाजवळ हे बघा, हे खड्डे कसे पडलेले आहेत। ह्या खड्ड्यावर त्वरित तात्काळ त्याच्यावर कारवाई करावी, त्या रस्त्यावर ताबडतोब दुरुस्ती करून लोकांची गैरसोय त्या रोडवेजने परिस्थितीतून सोडवून घ्यावा। ॲक्च्युली काय झाली काय परिस्थिती, सातारा पंढरपूर रोड जो आहे त्या पंढरपूर रोडचं कॉन्ट्रॅक्ट ज्या रोडवेजने घेतलं होतं त्या रोडवेजचा कॉन्ट्रॅक्ट घेणारा कॉन्ट्रॅक्टरने त्याचं काम सोडलेलं आहे, तो ब्लॅकलिस्टेड झालेला आहे आणि तो काम सोडून पळून गेलेला आहे। तर त्या रोडवेजचं काम आय थिंक BMCकडे गेलेलं आहे। BMCने तात्काळ या गोष्टीकडे लक्ष देऊन तिथे जो खड्डे पडलेले आहेत सातारा पुलाजवळ या इकडे 2 मिनिटं तिथं पण तुम्ही पाहू शकता, इथे एक मोठा खड्डा पडलेला आहे। ज्यावेळेस पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर त्या पाण्याचा प्रवाह ज्यावेळेस इथून जातो आणि हे खड्डा पूर्ण भरतो त्यावेळेस येणारा जाणारा वाहन धारकाला समजत नाही तो खड्डा किती खोल आहे आणि त्याची गाडी फुटून त्याचे चेंबर, बऱ्याच लोकांचे, बऱ्याच कारधारकांचे, या वाहनधारकांचे चेंबर फुटलेले आहेत। बरीच वाहनं इथं आणि इथं बऱ्याच वेळा या कॅनलवर 2-3 वेळा ॲक्सिडेंट झाले आहेत, गाड्या पलटी झाल्या आहेत। काही गाड्या ह्या खड्ड्यामध्ये धडकून कॅनलमध्ये सुद्धा पडलेल्या आहेत। अशी बरीच उदाहरणात ह्या केसेस या रस्त्याला भरपूर झालेल्या आहेत। कट्टा नाही त्याला तर आणि या सातारा पुलाजवळ ह्या बाजूला आहे का नाही, ह्या कट्टा म्हणजे जो सुरक्षा जो कट्टा असतो किंवा जे काय ते हे असते नळ्या लावलेल्या असतात त्या पण निघून गेलेल्या आहेत आणि किंवा चोरीला गेलेल्या आहेत त्या सगळ्या। तर ती तात्काळ त्या बसवण्यात याव्यात अशी पालकमंत्री महोदयांना माझी नम्र विनंती आहे। पिलीव एसटी स्टँड समोरील गटाराचे व रस्त्याचं काम, कुसमोळ येथील ओढ्यावरील पुलाचं काम, साळमुखवाडी येथील पुलाचं काम व रस्त्याचं काम अपूर्ण असून या ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं। साळमुखवाडी येथील पुलाचं काम अपूर्ण असल्यामुळे वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत आणि हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय। नवीन वाहन चालकांना या खड्ड्याचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय। सोलापूर जिल्हा भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राहुल मदने यांनी बऱ्याच वेळा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे याबाबतचे तक्रार सांगितलेले होते, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागानं हा रस्ता आमच्या अखत्यारीत नसल्याचं सांगितलंय। सातारा पंढरपूर रस्ता हा गाणगापूर, तुळजापूर, अक्कलकोट, शिखर शिंगणापूर, गोंदवले, सज्जनगड, परळी अशा ठिकठिकाणच्या तीर्थक्षेत्रांकडे जाणारा महत्वाचा मार्ग आहे। या महामार्गावरून आषाढी वारीसह अनेक दिंड्या पायी प्रवास करत असतात। नजीकच्या काळात आषाढी वारी सुरू होते। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी या रस्त्याच्या कामासंदर्भात लक्ष देऊन युद्धपातळीवर या रस्त्याचं काम करावं अशी अपेक्षा वाहनधारक, शेतकरी व नागरिकांच्याकडून होते। मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे, उपसंपादक लालासाहेब दडस, प्रतिनिधी अभिजित अवघडे, दहिवडी। आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश माझा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।